चला, वॉर्म वेलकम सगळ्यांना पुन्हा परत एकदा. अँड आपण आता ही सिरीज पुढे पुढे सरकते, राईट. आणि आपण बोलता 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 वी हॅव ऑलरेडी कम 10वा दिवस आजचा, राईट. सो फोन जरा सायलेंट मोड मध्ये करूया. येस, चल. तो सुरू करूया. 10वा दिवस आपण आता आलेलो, राईट. काल मी व्हिडिओ ऐकत होतो जेव्हा आपण रिलीज केला. काल मला असं समजलं, माझ्या टीमने पण मला फीडबॅक दिला की व्हिडिओ जो आहे मध्ये मध्ये आवाज थोडासा कमी जास्त प्रमाणामध्ये होता. सो कालची पण आपण आज रिव्हिजन करणार आहोत थोडीशी. लेट अस बिगिन विथ अ प्रेयर, आणि कुठलाही विलंब न करता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. माझा आवाज ठीक आहे वैजंता? कॅन यू हिअर मी? तुम्ही मला स्क्रीनवरती दिसताय म्हणून. येस, गुड, फॅन्टास्टिक. चलो, स्माइल ॲट युअर सेल्फ. मोठा मस्त चांगला स्माइल करा, खूप मोठा. येस. मज्जा येते की नाही आपल्याला मधुरतामध्ये? आपण नवीन शिकतोय की नाही या सिरीज मध्ये हनुमान चालिसेच्या? पण आहे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, प्रभुराम, भगवान हनुमान, माझे गुरु मास्टर चोकोक्सवी, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे थोर संत, सगळे गुरुजन, सगळे महागुरु, माझे मेंटर्स, आणि आहे एव्हरीबॉडी. वी इनवोक ब्लेसिंग. मी आवाहन करतो या सगळ्यांना, देवदूतांना. थँक यू फॉर हेल्पिंग मी understand the importance of deep inner forgiveness. Deep inner forgiveness. Thank you. To all of you, good evening. Welcome for this session. Today is day 10, right? So, कालची रिव्हिजन मध्ये आपण बघितलं, we were able, there was a need for self forgiveness. There was a need for self forgiveness. म्हणजे असं आपल्याला लक्षात आलं की आपण जेव्हा फॉर्गिव्हनेस करायला लागलो तेव्हा काही जण तुमच्यापैकी फीडबॅक दिला त्यांनी, आणि काय सांगितलं की दे आर फिलिंग लायटर, राईट. एक फीडबॅक दिला होता शिल्पाने, आय गेस. मग शिल्पा त्या काय म्हटल्या की एवढं त्यांना बरं वाटलं की शी वॉज एबल टू फील द डिफरन्स, आणि फक्त त्यांना त्यांचं डोकं दुखत होतं किंवा लोअर बॅक त्यांची पूर्ण मानेचा भाग पूर्णपणे दुखत होता, तो पूर्णतः बरा झाला. इजंट इट अमेझिंग, राईट. यातनं आपण काय शिकतो की फॉरगिव्हनेस इज पॉवरफुल. फॉरगिव्हनेस इज पॉवरफुल. सो फॉरगिव्हनेसचं महत्व, जसं महाराज म्हणतायत त्यांच्या शंकरगीतेमध्ये, आनंद राशी, तर त्याचं महत्व दिलेलं आहे. आनंद राशी, राईट. लक्षात आहे फॉरगिव्हनेस मध्ये आनंद आहे की नाही? येस, आनंद आहे. मग जर आनंद आहे, मग मी ज्याच्यात आनंद मला मिळतोय, समझदारी किसमें है? समझदारी उसमें है की आपण तो आनंद अनुभवला पाहिजे. मग आनंद कधीतरी अनुभवायचा का आपण? केव्हा तरी बघूया, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघूया. की आपल्याला आनंद लगेचच अनुभवायला हवाय, किंवा सारखा अनुभव अनुभव करता आला पाहिजे? येस ऑर नो? व्हॉट इज इंटेलिजन्स? आपल्याला शुद्ध भाषेमध्ये आपल्याला जी बल बुद्धी आणि विद्या, एकदा आपल्याला विद्या मिळाली, वन्स वी अंडरस्टूड की अरे दिस इज व्हॉट इट इज, मग त्यावेळी आपल्याला काय लक्षात येतं की या व्हेरी क्लिअरली वी शुड फॉरगिव्ह. वी शुड फॉरगिव्ह. कारण का? राईट. की आपल्याला त्यातनं आनंद मिळायला सुरुवात झाली. मग आता मला सांगा, आनंद, येस, विच इज हॅपीनेस, इज इमोशनल स्टेट. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. जेव्हा जेव्हा आपण आनंदी असतो, तेव्हा तेव्हा आपली वाणी, म्हणजे आपली जी आपली बोलण्याची जी वाणी आहे, राईट, द वे वी स्पीक, इज इट नॉट व्हेरी स्वीट? मधुर वाटते की नाही? म्हणून हनुमान चालिसेमध्ये त्यांनी सांगितलंय की आपली वाणी भूपरागासारखी झाली पाहिजे. भूपराग अत्यंत गोड आहे. बरीचशी भक्ती संगीत जी आहेत ती भूपरागावरती आहेत, बरीचशी. इट्स व्हेरी पॉवरफुल, इट्स व्हेरी स्वीट. म्हणजे जीवनामध्ये गोडवा आला, स्वीटनेस आला, आपण क्षमा केली, त्यामुळे आपलं जडत्व आपलं सगळं गेलं. तर मला सांगा, या सगळ्यामुळे आपल्या शारीरिक स्टेटवरती, फिजिकल स्टेटवरती पॉझिटिव्ह फरक पडेल की निगेटिव्ह फरक पडेल? मला सांगा बरं तुम्ही. पॉझिटिव्ह पडेल की निगेटिव्ह पडेल? ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पडेल. मग सगळ्यांनी आपण संकल्प लिहिला आहे, दॅट वी वॉन्ट टू बी इन गुड हेल्थ ऑल द टाइम. तो समझदारी किसमें है?
गुड हेल्थ में रहना समझदारी है का नाही? राईट, आठवतो ना आपण जो संकल्प लिहिला होता, लिहिला आहे. राईट, सगळ्यांना दाखवू का मी तो संकल्प परत एकदा आपल्या स्क्रीनवरती आपण काय लिहिलाय सगळ्यांनी? राईट, आय एम शुअर की सगळ्यांनी वैयक्तिक गोल्स लिहिलेले आहेतच. राईट. पण समजा काही जण ह्या ट्युजडेला जॉईन झाले असतील आपल्याकडे मधुरतामध्ये, तो किंवा त्यांच्यासाठी ही रिव्हिजन आहे. आपण गोल्स आहेत त्याला काय नाव दिलंय? आपण नाव दिलंय मनोरथ संकल्प. जो आहे आपला मनोरथ काय आहे? महासुखी होण्याचं मनोरथ आहे. ओके, मग त्याच्यामध्ये आपण चार भाग केले: फिजिकल केले, शारीरिक केले. राईट, फिजिकल म्हणजे शारीरिक. इमोशनल मध्ये आपला संकल्प आहे जॉयस असणं, आशावादी असणं, कॉन्फिडंट, आत्मविश्वास आपला असला पाहिजे, आणि क्षमा. आणि मेंटली आपण कसे असलो पाहिजे? मानसिकता आपली कशी असली पाहिजे? शांत स्वभावाची मुलगा आहे, मुलगी आहे, व्यक्ती आहे. समाधानी आपण असलो पाहिजे. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञ असलं पाहिजे. राईट. आणि आपल्याकडे विपुलता म्हणजे प्रभुरामाच्या दरवाजामध्ये, त्यांच्या किंगडम मध्ये, त्यांच्या पूर्ण राज्यामध्ये विपुलता आहे, अबंडन्स आहे. आणि जेव्हा आपण अबंडन्स मध्ये जगायला सुरुवात करतो, अबंडंट आपली माइंड सेट होते, तेव्हा आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. कारण एवढं सगळं आहे, एवढी हवा उपलब्ध आहे, शुद्ध हवा उपलब्ध आहे, एवढं ऑक्सिजन आहे परमेश्वराने आपल्याला दिलेलं, की कधीच संपणार नाहीये. त्याला म्हणतात अबंडंट माइंडसेट. एवढे पैसे बनू शकतात, एवढे पैसे बनू शकतात, की जेवढं तुम्ही कमवाल तेवढे पैसे बनू शकतात. मग आता तुम्ही ठरवा पैसे किती बनवा. माता लक्ष्मी, भगवान विष्णू, त्यांच्या दरबारामध्ये कसलीच कमी नाहीये. कमी आहे आपल्या माइंडसेटमध्ये. आणि म्हणून हे बंधन आहे. म्हणून काय सांगितले हनुमान चालिसेमध्ये? जो शतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई. कशाच्या बंधनात होत आपण? या वैचारिक, या बंधनात होत. मी गोल लिहिलाय सर, 1 कोटी रुपये मला मिळाले पाहिजेत, पण धाकधूक वाटते, नाही होणार. सर मी गोल लिहिलाय 1 कोटी रुपये, नाही 10 कोटी रुपये गोल लिहिलाय. आणि मला पूर्ण खात्री आहे की माझा संकल्प पूर्ण होईल, कारण यातले 10% ऑफ द प्रॉफिट विच आय विल अर्न, आय विल डोनेट टुवर्ड्स ऑर्गनायझेशन्स. जनहितार्थ काम करण्यासाठी मी याच्यामध्ये भाग घेईन. आपला नंबर पहिला लावेल परमेश्वर. डिसेंबर 2025 ही वाट नाही बघणार, मार्च मध्येच पैसे मिळून जातील. का? कारण तुम्ही लाखाचे पोशिंदा होणार आहात. 500 लोक लाईनीत उभी असतील, 1 कोटी रुपयाचे फॉर्म भरून ठेवले असतील. आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल, कारण पैशाची भाषा जगभर सगळ्यांना कळते. 500 लोक लाईनीत असतील आणि तुमचा नंबर 501वा असेल, आणि जर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये, तुमच्या संकल्पामध्ये हे लिहिलं असेल की हे परमेश्वरा, काही अशा शाळा आहेत, काही अशी मुलं आहेत जी बेघर आहेत, मला तिथे सहभाग घ्यायचा आहे, मला तिथे पैसे हवेत, मला तिथे दानधर्म करायचे. अशा मुली आहेत, अशी मुलं आहेत, असे पालक आहेत. दे आर जस्ट अबँडन्ड बाय देअर चिल्ड्रन. मला तिथे भाग घ्यायचा आहे परमेश्वरा, मला त्यासाठी पैसे लागणार आहेत. अशा संस्था आहेत की त्यांना सतत पैशाची गरज आहे. हे परमेश्वरा मला सक्षम कर, मला हे पैसे, माझं सगळं झाल्यानंतर, म्हणजे माझं होतच राहील, पण माझं करत असताना माझं थोडा खारीचा वाटा त्यांना सुद्धा मला द्यायचा आहे. 500 नंबर पुढे जाऊन तुमचा पहिला नंबर लागेल, नाही लागला तर मी सांगतो, खात्रीने सांगतो. माझ्याकडे 3 लाख रुपयाची गाडी घ्यायला पण पैसे पूर्ण नव्हते. आता माझ्याकडे 2 गाड्या. आय ड्राईव्ह इनोवा क्रायस्टा आणि आय ऑल्सो हॅव मर्सिडीज. पहिल्या लाईनीमध्ये तोच संकल्प तसा घेऊन जेव्हा आपण लिहितो की माझ्या गुरुसेवेसाठी मी माझा अधिकाधिक मला भाग घेतला पाहिजे. जेव्हा कोविड-19 होतं, जेव्हा सगळेजण घरी बसले होते, तेव्हा मी, आदित्य आणि माझ्या टीमनी मधुरता फॉर्म केली, आणि आम्ही 12,000 लोकांपर्यंत प्राणी किलिंग घेऊन गेलो ऑनलाईन. 12,000 लोकांपर्यंत. बरेच पैसे लागले. एक पॉइंट असं आलं की आता कुठून फंड्स तयार करायचे, कुठून होतील पैसे, तेव्हा मला थोडासा बिझनेस मिळाला, आणि मग मागे वळून बघायची गरज नाही लागली. पण त्यावेळी गुरुसेवा अत्यंत गरजेची होती, ईश्वर सेवा गरजेची होती, मानव सेवा गरजेची होती. आय यू अंडरस्टँडिंग? राईट. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, आपण काय शिकतो या सगळ्यामध्ये? तर आपण हे शिकतो, सगळे संकल्प जे आपण पूर्ण करतोय, राईट,
हे संकल्प जे आपण पूर्ण करतो, इट इज इम्पॉर्टंट, राईट, की या सगळ्याचा ग्रॅटिट्यूड असला पाहिजे. राईट. आणि मग आपल्यामध्ये आणि त्या परमेश्वराच्या आशीर्वादांमध्ये, येणाऱ्या आशीर्वादांमध्ये अंतर ते काय? तर अंतर हे आहे, निष्ठेचं अंतर आहे. पण माझी निष्ठा आहे. मग निष्ठा पण टिक मार्क आहे, मग राहिलंय कुठे? निष्ठा आहे, मग राहिलंय कुठे? मग जेव्हा आपण त्या दिवशी वन थॉट मेडिटेशन केलं, तेव्हा आपल्या लक्षात आलं की प्राणायामस्वा अपानायस्वा, प्राणायामस्वा अपानायस्वा, श्वास सोडत असताना तो कदाचित माझा पूर्ण शूटला जात नाहीये. कुठेतरी माझे इमोशन्स स्टक आहेत. आय एम नॉट हॅपी विथ समथिंग इन लाईफ ऑर मेनी थिंग्स इन लाईफ. मग मला आनंद जर शोधता आला नाही, समजता आला नाही, तर आनंद मला रोज समोर दिसला तरी पण मला तो अनुभवता आला नाही, कारण माझ्याकडे अज्ञान आहे. मला माहितीच नाही तो आनंद आहे परमेश्वरा. मला माफ कर. तो काल तुला देऊन आलो मी आनंद, पण तुझ्या डोळ्याने तू बघितलंच नाहीस, तुला समजलंच नाही. आणि म्हणून क्षमा पुष्प विशेषतः, क्षमा म्हणजे फॉरगिव्हिंग, क्षमा पुष्प विशेषतः, असं महाराज म्हणतायत. असं विष्णू भगवानांच्या सगळ्या जे 12 पुष्प, अष्टपुष्प त्यांना जे सांगितले, त्यातलं सगळ्यात प्रिय पुष्प त्यांना आहे विष्णू भगवानांना, इज क्षमा, इज फॉरगिव्हनेस. सो प्रत्येक ठिकाणी फॉरगिव्हनेसला महत्व आहे. राईट. सो आता ऑलरेडी 6:14 होत आहेत. राईट. आय वॉन्ट यू टू जेंटली क्लोज युअर आयस. आज थोडंसं अजून तीव्र करूया. येस्टरडे सम ऑफ यू वर नॉट एबल टू हिअर मी वेल. व्हिडिओ आणि ऑडिओची क्वालिटी जरा थोडीशी सुमार होती काल, ऍव्हरेज होती. आय होप इट इज बेटर टुडे. तो सावकाश श्वास घ्या. सगळ्यांनी छान चष्मा काढून ठेवा, जे जे चष्मा घालताय. सावकाश श्वास घ्या. स्माइल एट युअरसेल्फ. आज थोडं आपण तीव्र करणार आहोत. जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन. कंधे सीधे बिलकुल. पाठ एकदम ताठ ठेवायचे. खांदे सरळ. सोफ्यात वगैरे कुठे आपण बसला असाल, तो जस्ट बी अवेअर अबाउट द होल थिंग. सरळ बसायचं. सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. स्माइल. मनाच्या डोळ्यांनी समोर बघायचे, नाका समोर बघायचे. डोळे बंदच असणार आहेत आपले. स्माइल एट युअरसेल्फ. हे सगळं केल्यामुळे तुमची एक स्टेट तयार होते. दिस इज, यू आर मेकिंग अ पॉझिटिव्ह स्टेट. आपले न्यूरॉन्स आता अलर्ट मोडमध्ये आले की आपले मालक आपल्याला काही काम सांगणार आहे, काहीतरी महत्वाचं आपण आता शिकणार आहोत, म्हणून ते सतर्क झालेले आहेत. जमलं तर तुम्ही खांदे अजून मागे घेऊन जा, छाती पुढे काढा, ताट बसा. स्वतःला वाव कॉन्फिडंट समजा. ऍज यू फील कॉन्फिडंट, ऍज यू फील गुड इन दिस स्टेट, स्टार्ट फोकसिंग ऑन वन थॉट. आज आपण डीप फॉरगिव्हनेस करणार आहोत. वन थॉट मध्ये जायला सुरुवात करा. वन थॉट कुठला आहे? वन थॉट इज अबाउट हाऊ डू आय इनहेल, हाऊ डू आय एक्सेल. प्राणायाम, अपानायाम. बघा तुम्ही श्वास कसा घेताय. स्लोली अँड स्टडीली. हाऊ आर यू ब्रीदिंग? हाऊ आर यू एक्सेलिंग? श्वास खाली जातोय का? कुठे आला तुमचा श्वास? छातीच्या खाली गेलाय का? श्वास सोडत असताना तो पूर्ण सुटला जातोय का? का सुटताना तो कुठेतरी फुटतोय, तो कुठेतरी अडकतोय, त्याला कोणतरी दाबताय? जसं जसं तुमचं लक्ष, हळूहळू तुमचं अवेअरनेस वाढत राहील. ऍज यू बिकम अवेअर, यू विल स्टार्ट टू रिअलाइज
देर इज अ डिस्कम्फर्ट इन सम बॉडी पार्ट. कुठेतरी मानदुखी आहे, कुठेतरी पाठदुखी आहे, कुठेतरी छातीवरती प्रेशर आलेला आहे. कुठे कुठे खांदे दुखत आहेत. कोणाला पोटामध्ये असं घट्ट ब्लोटिंग सारखं वाटत असेल. मनाच्या स्टेथोस्कोपनी त्याला इनर पेसिंग ऑफ सेल्फ म्हणतात. इनर पेसिंग करा, स्वतःला तपासा बरं. कोणाचे गुडघे, पोटरे, काफ मसल्स, पावलं, अंगठा सगळं तपासा. वी हॅव टाइम. बरीचशी लोक, यू मे हॅव डिस्कम्फर्ट इन द मिडल ऑफ द बॅक. येस. पाठीच्या मध्यभागी कदाचित थोडंसं डिस्कम्फर्ट तुम्हाला जाणवत असेल. लंग्सच्या थोडस खाली, कदाचित लेफ्ट लंग्सला. बी अवेअर ऑफ युअर सेल्फ. ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला असेल त्या लोकांना कदाचित घशावरती, छातीवरती तुम्हाला थोडंसं डिस्कम्फर्ट असेल. तो श्वास सोडत असताना तिथे जाऊन अडकत असेल. तेवढा पुरतं बाम लावलं, चोळलं, मसाज घेतला, शेकलं, तेवढ्या पुरतं बरं वाटत असेल. पण लक्षात ठेवा की ते बरं झालेलं नाहीये. ऍज यू बिकम अवेअर ऑफ युअर सेल्फ, तुमचे सगळे बॉडी पार्ट्स संपूर्णपणे अलर्ट झालेले आहेत. कोण म्हणतंय मला इकडे दुखतंय, माझ्याकडे बघा. कोण म्हणतंय इथे मला डिस्कम्फर्ट आहे, माझ्याकडे बघा. किडन्या म्हणतात माझ्याकडे बघा. ज्यांना डायबिटीज आहे, पॅनक्रियास म्हणतात माझ्याकडे बघा. कोणाला हार्टचे त्रास आहेत, बीपीचा त्रास आहे, कोण म्हणतं माझ्याकडे बघा. अशी पूर्ण गर्दी आहे. आणि तुम्ही स्टेजवरती आहात, तुम्ही भूमिकेतनं बाहेर आहात, किंवा टीव्हीवरती तुम्ही बघताय या सगळ्यांची गर्दी येते तुम्हाला भेटायला. प्लीज हील मी, आय एम हॅव्हिंग डिस्कम्फर्ट. ओरडतायत बिचारे. काही जण रडवेल झालेले आहेत अक्षरशः. खूप वर्ष तुम्ही त्यांना कदाचित वंचित ठेवलेलं आहे. कोण म्हणते सर मला ना अर्धशिशी होते, मला मायग्रेन होतोय, माझं डोकं सतत दुखतंय, मागचा भाग दुखतोय डोक्याचा. असे बरेचशा लोकांचे तुमच्या वेगळ्या वेगळ्या कंप्लेंट स्क्रीनवरती आलेल्या असतील. त्या सगळ्यांना सांगा, म्हणा माझा हा निर्णय आहे. दिस इज माय डिसिजन. यू कॅन कम्युनिकेट टू देम. जसं मी तुमच्याशी बोलतोय तसं तुम्ही त्यांच्याशी बोला. जणू काय तुमच्या हातामध्ये एक माईक आहे. मानव तुमच्या हातात एक माईक आहे. अज्युम दॅट यू हॅव अ माईक, ऍज इफ यू हॅव माईक इन युअर हँड. त्यांना सांगा हा माझा निर्णय आहे, हा माझा निर्धार आहे की मी तुम्हाला सगळ्यांना बरं करणार आहे. हा माझा निर्णय मी घेतलेला आहे आणि मी रोज त्याच्यामध्ये प्रगती करतोय. तुम्हाला मी सगळ्यांना बरं करणार आहे, ही माझी तुम्हाला प्रॉमिस आहे म्हणा. आणि जसे हे शब्द हे खाली सगळेजण ऐकतायत, स्टेजवरनं तुम्ही बोलताय किंवा टीव्हीत ना किंवा माईकवरनं तुम्ही बोलताय, हे शब्द जसे त्यांना कळतायत, तो बॉडी पार्ट जो डिस्कम्फर्टेबल आहे, ज्याच्यामध्ये काही आजार आहे, ज्याच्यामध्ये काही
निगेटिव्ह एनर्जीज आहेत. ते सगळे बॉडी पार्ट्स एकमेकाला सांगतायत थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन, तूही सुटणार आहेस, मी सुटणार आहे. दे आर ऑल बिकमिंग हॅपी. आणि जणू काय तिकडे एक गजर होतोय. आणि तिकडे तुम्ही त्या घंटानादामध्ये त्यांना सांगताय की ज्या ज्या बॉडी पार्टनी अँगर जमा करून ठेवलेला आहे, त्या त्या बॉडी पार्टनी आत्ता लगेचच अँगर, रिवेंज, बदला, कोणी तुमचा अपमान केलेला आहे, कधी तुम्हाला भीती वाटलेली आहे, तुमचं लॉस झालेलं आहे, फायनान्शियल लॉस झालेला आहे, तुम्हाला कोणी फसवलेलं आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह इमोशन्स असतील, तू काहीच कामाचा नाहीयेस, तू काहीच कामाची नाहीयेस, तुझ्या आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही, असं जर तुम्हाला कोणी लहानपणापासून हिणवलं असेल आणि तुम्हाला कोणीतरी अपराधीपणाची भावना दिलेली असेल, तर म्हणा मी आज या सगळ्या भावनांचा त्याग करायचं ठरवलेलं आहे. तुमच्या या निर्णयाचं स्वागत त्या सगळ्या बॉडी पार्ट्सच्या सगळ्या जणू काही तिथे एक युनियन सारखे सगळेजण जमा झालेले आहेत. तुमचा हा जो निर्णय आहे तो एवढा सगळ्यांना आवडलेला आहे की त्यांनी सगळ्यांना एवढं बरं वाटलं की दे दे आर ऑल हॅपी अबाउट इट. दे हॅव अप्रिशिएटेड आणि ते अक्षरशः जणू काही नाचायला लागलेले आहेत. दे आर एक्स्ट्रीमली दे आर लाईक डान्सिंग, रेखतायत, आनंदाने ओरडतायत, वाव करतायत. सो हॅपी दे आर की आज माझे मालक, माझे यू आणि मीच्या स्टोरी मधला जो शैलेंद्र आहे किंवा मी आहे, म्हणजे तुमचं नाव घ्या तुम्ही, शैलेंद्रचा हा निर्णय म्हणजे तुमचा हा निर्णय, तुमचं नाव घ्या, हा इतका उत्कृष्ट आहे की जणू काही सगळेजण तुमच्या धडाडीचा टाळ्या वाजवत आहेत तुमच्यासाठी. प्रचंड टाळ्या वाजतायत तुमच्यासाठी. व्हिज्युअलाइज, इमॅजिन, तुमच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. न्यूरॉन्स स्वागत करतायत, हार्ट वरती असलेले जीन्स स्वागत करतायत, पोटात असलेले बॅक्टेरिया स्वागत करतायत. प्रत्येक जण स्वागत करते, प्रत्येक जण टाळ्यांचा कडकडाट करतोय तिकडे. आणि त्या कडकडाटामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतोय, धडाधड प्रत्येक कोपऱ्यात नुसती तालियों की गूंज आहे. ऐका तुमच्याच कानाने. हा तुमचा निर्णय प्रत्येक जण अप्रिशिएट करतोय. प्रत्येक जण अप्रिशिएट करतोय. ते इन्स्ट्रक्शन्स ते प्रत्येक जण फॉलो करायच्या तयारीत आहेत. जे तुम्ही त्यांना सांगितलंय, आमची तयारी आहे, ते लोक सांगतायत तर ऑल रेडी, काय करायचं सांगा. नावाचा जय जयकार करतायत ते. काय करायचंय ते विचारत आहेत. आम्ही काय केलं पाहिजे विचारतायत. त्यांना तुम्ही आज निर्णय देऊन टाका. फॉरगिव्ह एव्हरीबडी राईट नाव. ते विचारतायत मग फॉरगिव्ह केल्याने काय होईल.
तुम्ही करून तर बघा, मग तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते. तुम्ही पूर्ण बरे होणार आहात म्हणा. मी मधुरतामध्ये मी शिकतोय. एव्हरी डे फॉरगिव्हनेसची ताकद बघतोय मी. हळुवारपणे दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा आणि म्हणा की हे परमेश्वरा, ज्यांच्यामुळे मला दुःख झालंय किंवा एखादा बॉडी पार्ट जिथे कुठे दुःखी आहे, तुम्ही खांदा, खांदा, पाठ, जिथे जिथे तुमचे बॉडी पार्ट्स असतील तर म्हणा, आय रिलीज अँगर फ्रॉम दिस बॉडी पार्ट. या बॉडी पार्ट मधनं, या अवयवामधनं कोणासाठी असलेला द्वेष, राग, पश्चाताप, तिरस्कार, हेट्रेड आणि माझा केलेला त्यांनी अपमान, अशा सगळ्या निगेटिव्ह इमोशन्सचा म्हणा मी त्याग करत आहे. मनाच्या पडद्यावरती दिसणारी ही सगळी लोक, त्यांना सांगा तुम्ही सुद्धा त्याग करत राहा. व्हिज्युअलाइज करा, ही एवढा डीप मेसेज सगळ्यांना गेलेला आहे आणि ते सगळेजण तुमच्या मताशी सहमत आहेत आणि त्यांनी अँगर रिलीज करतायत, रिलीज करतायत. आणि ते एवढे डीपली, एवढं फास्ट करायला लागलेत, त्यांनी त्यांचा स्पीड वाढवलाय. प्रत्येक जण अक्षरशः झटकायला लागलाय, त्यांचा बॉडी पार्ट झटकतोय तो अँगर. तुम्हाला मी थोडी इथे मदत करतो. ऍज यू लिसन टू द नंबर्स, यू विल डबल रिलॅक्स अँड डबल एक्सपेल. त्याचा त्याग करणार त्या अँगरचा. जिथे जिथे तुम्हाला डिस्कम्फर्ट असेल, जिथे जिथे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा एखादा बॉडी पार्ट दुखत असेल, डबल युअर एफर्ट्स. 5, डबल. फास्ट फास्ट करायला सुरुवात करा. व्हिज्युअलाइज करा की तो बॉडी पार्ट फास्ट डर्टी एनर्जी बाहेर फेकतोय, अँगर बाहेर फेकतोय, एखाद्या विषयी राग असलेला आहे तो बाहेर फेकतोय. त्याचा स्पीड वाढलेला आहे. 5, वाढवा स्पीड. 4, अजून वाढवा. 4, 4, 4, 3, वाढवा स्पीड. ज्यांच्या पाठीत दुखतंय, स्पेशली मिडल ऑफ द बॅक, घसा, रिलीज, 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 रिलीज. संपूर्ण जडत्व रिलीज, काहीच राहणार नाही आज. रिलीज. 2, as you relax your body part, it will throw all negative energy out, negative emotions out. 2, 2. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथे महत्वाची आपली एक ग्लँड आहे, पिच्युटरी ग्लँड. तिथे आपलं आज्ञाचक्र आहे. 1, म्हणा, आय फॉरगिव्ह, आय फॉरगिव्ह, आय फॉरगिव्ह, आय रिलीज, 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 रिलीज ऑल द अँगर, डिस्कम्फर्ट. सोडत राहा बाहेर. मानो की तुमच्या शरीरामध्ये अशा ठिकाणी डिस्कम्फर्ट आहे, तिथे पाईप लावलेले आहेत आणि सगळ्या त्या पाईपातनं कचरा, सगळा कचरा बाहेर झालाय. फ्लश होतोय, फ्लश होतोय, फ्लश होतोय. करत राहा फ्लश. मान संपूर्णपणे मोकळी झालेली आहे. युअर बॉडी पार्ट आर फीलिंग रिलॅक्स, हॅप्पी. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा घंटा नाद होतोय.
हळुवारपणे या घंटानादामध्ये व्हिज्युलाइज करा की सगळे बॉडी पार्ट्स परत परत त्यांच्या जागी, चांगले सूर्यप्रकाशामध्ये जसं काही लखलखतायत, तसे ते प्रत्येक जण स्वच्छ होऊन, सुंदर होऊन त्यांचं कार्य करतायत. या सगळ्या बंधनात ना म्हणा मी मुक्त झालेलो आहे. हळुवारपणे हाताचं घर्षण करा. जेंटली ओपन युअर आयज. मसाज युअर फेस. बेटर. काहीच बोलण्याची इच्छा नाहीये सर. आय जस्ट लव्ह माय सेल्फ. हो का नाही? येस ना. असं वाटतं की वा वाटतंय. येस. वा. शब्द आहे इनर सायलेन्स. आंतरिक शांतता. डोळे बंद करा. क्लोज युअर आयज अगेन. सांगा सगळ्यांना. स्वतःचं नाव घ्या. फॉर एक्झाम्पल मी माझं नाव घेतोय. सो आय एम जस्ट टेलिंग टू माय सेल्फ, यू आणि मीच्या स्टोरीमध्ये अदर यूला मी सांगतो, अरे शैलेंद्र, अरे जमलं रे तुला. गुड यार. थँक्यू यार. आय लव्ह यू यार. थँक्यू यार शैलेंद्र, तू केवढी मला मदत करतोयस. तसं तुम्ही स्वतःला सांगा बरं, स्वतःचं नाव घेऊन, यू आणि मीच्या स्टोरीमध्ये. आज तुम्ही यू आणि मीला इथे स्क्रीनवरती बघा. आज तुम्ही यू आणि मीला एक घट्ट एकमेकाला जस्ट म्हणा थँक्यू, आय हग यू म्हणा, थँक्यू आय लव्ह यू. जस्ट डू दिस म्हणा, थँक्यू आय लव्ह यू. थँक्यू म्हणा. उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे, तरी यू आणि मीची स्टोरी आहे. तू आणि माझी स्टोरी आहे म्हणा. थँक्यू यार, आय लव्ह यू यार. सॉरी, मला माफ कर, मी एवढ्या दिवस एवढ्या वर्ष मला माहितीच नव्हतं म्हणा. थँक्यू. ओपन राईस. का सगळ्यांचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा खऱ्या अर्थाने. येतो ना. क्लिअर झालं सगळ्यांना? राईट. इनर फॉरगिव्हनेस इज व्हेरी पॉवरफुल. ओके. इनर फॉरगिव्हनेस. उद्या आपण यातलं अजून बेटर दुसरं व्हर्जन करणार आहोत. राईट. आज मी कोणाचाच फीडबॅक घेणार नाही, कारण मला माहिती आहे की यू वॉन्ट टू फील मोर सेंटर्ड. ओके. मग तुम्ही ग्रुपवरती आपल्या मेसेज नंतर सांगा आणि यू टेल मी हाऊ यू फील. ऑलराईट. सो थांबणार तिकडे. मी एक व्हिडिओ रिलीज केलेला, तो व्हिडिओ प्रत्येकाने बघावा. पण तरी सुद्धा मी युट्यूब ऐकणाऱ्या सगळ्यांना मी परत एकदा सांगतो की हनुमान चालिसाचं हे सेशन इथे संपतंय, कारण की तुम्ही युट्यूबला ऐकणार. तुम्ही तुमची हनुमान चालिसा आणि रामस्तुती ऐकायची, ती वाचा किंवा ऐका. इट इज अप टू यू. सो लेट्स कंटिन्यू. मी आता हे सेशन आता ऑनलाईन इकडे युट्यूबसाठी थांबवतोय. जे आपण रेग्युलर आता झूम वरती सगळेजण आहोत, ते आपण आता हे सेशन आपण आपलं कंटिन्यू असणार आहे. का बरं असं? तर ती हनुमान चालिसा मी गायलेली नाहीये, रामस्तुती मी गायलेली नाहीये. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या आवाजातली रामस्तुती मी कॉपीराईट इश्यू असल्यामुळे रेकॉर्ड करू शकत नाही. समजलं? थँक्यू.